परळीत मुंडे मृत्यू प्रकरणाचा पेच कायम। मुंडे मृत्यू प्रकरणात एसआयटीची विशेष स्थापना। महादेव मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचं कोडं अजून काही संपत नाहीये। आता यामध्ये भर झाली ती आंदोलनांची। त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कित्येक वेळा आंदोलन करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला, मात्र एकदाही त्यांच्या आंदोलनाला यश आले नाही। शेवटी काही दिवसांच्या पूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सरकारला आवाहन केलं होतं की मी माझ्या कुटुंबाच्या सहित आंदोलनासाठी बसणार। जोपर्यंत माझ्या नवऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावरून उठणार नाही। त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि 25 जुलै रोजी त्या परळीमध्ये आंदोलनाला बसल्या। पण नेमका आंदोलनाला यश आले का? या आंदोलनामध्ये कोण कोण सामील होते? त्यांच्या नवऱ्याला न्याय मिळाला का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय। यासाठी पब्लिक माईकचा स्पेशल व्हिडिओ आजचा तुम्ही शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करण्यात आली होती। बरेच महिने उलटून गेले तरी सुद्धा अजूनही या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आलं नाहीये। याचमुळे संतप्त झालेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या घरच्यांनी आणि त्यांच्या गावकऱ्यांनी मिळून भर पावसामध्ये 25 जुलै रोजी परळी अंबेजोगाई रस्त्यावरती आंदोलन केलं। आंदोलकांची एक प्रमुख आणि जुनी मागणी होती की या मृत्यू प्रकाराचा तपास साध्या पोलिसांच्याकडून काढून घेऊन अधिक चांगल्या आणि वेगवान तपासासाठी एसआयटीची स्थापना करावी, म्हणजे स्पेशल टीमची स्थापना करावी। पोलिसांनी ही मागणी आता मान्य केलेली आहे। पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की या प्रकरणात एक एसआयटी टीम बनवली जाईल, म्हणजे पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस असतील। यामुळे तपासाला गती मिळेल आणि प्रकरणातील लोकांना पकडणं सोपं होईल, अशी आशा देखील व्यक्त केलेली आहे। एसआयटीची स्थापना ही आंदोलकांच्या एका मोठ्या मागणीची पूर्तता मानली जात आहे। एसआयटीची स्थापना जरी मान्य केली असेल तरी मुंडेंच्या घरचे आणि आंदोलक पूर्णपणे समाधानी नाहीयेत। त्यांचं म्हणणं आहे की फक्त टीम बनवून काही उपयोग नाही, तर संबंधित लोकांना लवकरात लवकर पकडणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या वेळेत जर आरोपींना पकडलं नाही तर आम्ही परत आंदोलन करू, असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे। हे थांबवणं म्हणजे पोलिसांना दिलेली एक अंतिम संधी आहे, असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। अर्थातच कालचं जे आंदोलन होतं ते काही काळापुरतं थांबवण्यात आलेलं आहे, कारण पोलिसांनी मागणी मान्य केली की एसआयटीची स्थापना करण्यात येईल। मात्र ही एसआयटीची स्थापना झाल्यानंतर एसआयटीचं पथक याचा तपास लावू शकेल का? आरोपींना शिक्षा मिळेल का? हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाहोत। हे तात्पुरतं आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे। एसपी सरांनी आता जे आश्वासन दिलं की आपण एसआयटी स्थापन करू आणि आरोपींना तत्काळ अटक करू, यावर हे आंदोलन स्थगित केलं आहे। पण आरोपी जोपर्यंत गजाआड जात नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक नाही आहे, कारण माझ्या पतीची खूप निर्गुणपणे ह्यांनी हत्या केलेली आहे। त्यासाठी मी समाधानकारक तर नाही आहे। नाही मग तर आताच आश्वासन आलं काय? त्यावेळेस चालत होतं, आता पूर्ण माझ्या सोबत महाराष्ट्र आहे। सगळं जे ज्या परिवार अत्याचार झालाय तो परिवार माझ्या सोबत आहे, पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे। माझ्या पतीला न्याय भेटेल आता ही मला आशेचा किरण आहे। 25 जुलै रोजी सकाळपासून आंदोलन चालू असल्यामुळे परळी अंबेजोगाई रस्त्यावरती खूप ट्रॅफिक जाम झालं होतं आणि सगळीकडेच तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि लोकांना शांत करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः आंदोलकांशी बोलणं केलं। या बोलण्यात त्यांनी एसआयटी टीम बनवण्याचं आणि लवकर तपास करून आरोपींना पकडण्याचं आश्वासन दिलं। हे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी थोड्या वेळासाठी आंदोलन थांबवलं। आंदोलकांनी आता पुढच्या आंदोलनाची तीव्रता देखील सांगितलेली आहे। जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आरोपींना पकडलं नाही तर पुढचं आंदोलन अत्यंत कडक होईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे। ते आंदोलन थेट नदीत उड्या मारून आंदोलन करू असं सुद्धा म्हटलेलं आहे। हा इशारा सरकारवर आणखी दबाव आणण्यासाठी आहे, कारण अशा आंदोलनांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यात मानवी जीविताला धोकाही निर्माण होऊ शकतो। हे त्यांचं दुःख त्यांचा न्याय मिळवण्यासाठी आहे। काहीही करण्याची तयारी सुद्धा न्याय मिळवण्यासाठी त्यांनी दाखवलेली आहे। या आंदोलनावर मी समाधान नाही, पण जोपर्यंत गजाआड आरोपी होत नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक कशी होऊ शकेल? कारण मी जीव धोक्यात टाकून माझ्या लेकरा बाळांचा न विचार करता ते जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विषप्राशन केलं होतं। जोपर्यंत म्हणजे आरोपी गजाआड जात नाही त्यांना मी फाशीवर बघत नाही, म्हणजे अल्टिमेट नाही। मग तर उद्या एसपी सरांची भेट घेऊन एसपी सरांना सांगणार आहे 8 दिवसात अटक झाली बरं, नाही तर अजून आंदोलन होईल। या आंदोलनात
त्याचसोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा होते। ते म्हणतात, ज्ञानेश्वरी मुंडे या गेल्या कित्येक महिन्यांच्या पासून स्वतःच्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करतायत। याआधी त्यांनी अनेक उपोषणे केली होती, मोर्चे काढले होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याआधी 2दा त्यांनी जीव देण्याचाही प्रयत्न केला होता। यावरून त्यांची जिद्द कळून येते। त्यामुळे ते आता न्याय मिळेपर्यंत न्यायासाठी गप्प बसणार नाहीत, असा सुद्धा धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे। रस्ता रोको आंदोलन अगोदर जे निवेदन दिलं होतं, निवेदनामध्ये असं एसआयटी स्थापन करा, तर एसआयटी स्थापन झाली आणि त्या एसआयटी स्थापन केलेल्या मध्ये जे काही कमी जास्त अधिकारी आहेत, तर 2 अधिकारी हे कुटुंबाच्या मनावर द्यावे अशी कुटुंबाने विनंती केली। त्याप्रमाणे त्यांना लेखी स्वरूपामध्ये SP ऑफिसला येऊन ते कोण अधिकारी घ्यायचे नवीन त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या आणि आरोपी त्या माध्यमातून तपास माध्यमातून लवकरात लवकर कशी अटक होतील असं कुटुंबाला आणि जे प्रतिनिधी आहेत तिथले त्या प्रतिनिधीला SP साहेबांनी आता सांगितलेलं आहे। ही मागणी जर मान्य नाही झाली तर पुन्हा टोकाचं देखील आंदोलन करत असल्याचं सांगितलं नाही। हे जे आजचं आंदोलन होतं हे ज्ञानेश्वरीताईच्या न्यायाची सुरुवात आहे असं माझं मत आहे। कारण हे पहिलं पाऊल आहे ज्ञानेश्वरीताईने टाकलेलं। ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं गावकरी आम्ही सगळे आणि स्वतः ज्ञानेश्वरीताईने मागच्या काही दिवसामध्ये एक आवाहन केलं होतं सगळ्यांना। त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे इथं येऊन गेले होते। त्याच्यानंतर 2 दिवसानं एसआयटी स्थापन झाली आणि जे पीडित कुटुंब आहे, ज्याला काहीतरी माणुसकी आहे, ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय, असे सगळे लोक या ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभं आहेत आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत हे सगळे आलेले लोक ज्ञानेश्वरीताईला भक्कमपणे साथ देतील। आता एसआयटीच्या तपासात काय समोर येतं, आरोपींना कधी अटक होते आणि मुंडे कुटुंबियांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रकरणाचे अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्या समोर घेऊन येऊ। तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माईक या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।